अंधार फक्त रात्रीचाच नसतो, काही वेळा तो माणसांच्या मनातही दडलेला असतो आणि जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा तो निष्पाप आयुष्यांना कायमच जखमी करून टाकतो. नसरापूर प्रकरणाची धग अजूनही शांत झालेली नाहीये. तोच पुणे शहर पुन्हा एकदा हादरलंय. मानवतेला काळीमा फासणाऱ्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेनं 9 वर्षांच्या चिमुकलीवरती तिच्याच आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील पर्वती पायथा परिसरामध्ये मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली आणि या धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये संतापाची लाट उसळली. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचारानंतर आरोपीनं मुलीला पोटमाळ्यावरती लपवून ठेवलं होतं. एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. पुण्याच्या पर्वती पायथा परिसरामध्ये राहणारं कुटुंब, त्यांची 9 वर्षांची मुलगी. मुलीचे आई वडील घराबाहेर गेले होते तेव्हा या मुलीचे आजोबा दारूच्या नशेत होते, ज्यांच्या विश्वासावरती मुलीचे आई वडील तिला घरात सोडून गेले होते. पण त्यानंच या मुलीवरती हात टाकला. आजोबानं स्वतःच्या नातीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अशात घरातून मुलीचा आरडाओरड आवाज ऐकू येत होता. शेजारच्या महिलेला संशय आला. तिनं घराच्या फटीतून आत डोकावलं आणि जे दिसलं ते अंगावरती काटा आणणारं होतं. हा नराधम आजोबा या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत होता. त्यानंतर संतापलेल्या महिलेनं हा प्रकार पाहून इतर शेजारच्यांना आवाज दिला आणि ही घटना सांगितली. घटनेची माहिती मिळताच शेजारच्यांनी आरोपीच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र या आरोपीनं दार उघडण्यास नकार दिला. काही वेळानंतर त्यानं मुलीला घरातील पोटमाळ्यावरती लपवून ठेवलं आणि दार उघडलं आणि जणू काही झालंच नाही असं वावरत होता. पण शेजारच्यांनी सगळा प्रकार पाहिला होता आणि हा प्रकार उघड होता. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून त्याला मारहाण केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या घटनेनंतर तात्काळ आरोपीला ताब्यातही घेतलं. परंतु यावेळी पोलिसांनी नागरिकांमध्ये काही वेळ बाचाबाची सुद्धा झाली. आरोपीला आमच्या हातामध्ये द्या, फाशी द्या अशी मागणी होऊ लागली. पीडित मुलीला सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. या घटनेमुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी करत रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलनही केलं. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित कायद्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यावरून अशा प्रकारचे घृणित कृत्य झालेलं आहे आणि लोकांचे संतप्त होणे हे जे आहे स्वाभाविक आहे. तरीही मी जे आहे लोकांना आवाहन करतो की आपला देशमध्ये कायद्याचे राज आहे आणि कायद्यानुसार जे काही कारवाई आहे ते सर पोलीस करणार आहे. यांना जे आहे ते कमीत कमी वेळामध्ये चार्जशीट चेक करणार आहे आणि ते फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये यांचे केस जे आहे ते चालवण्याचे आहे. पूर्णपणे जे आहे ते यांच्यामध्ये आपल्याकडून प्रयास होणार आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या, महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरती पुन्हा एकदा चिंता व्यक्त होतीये. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरावरून होतीये. परंतु या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीये. पण 9 वर्षांची एक मुलगी आणि तिच्याच घरात तिच्याच विश्वासातील व्यक्तीकडून म्हणजेच आजोबांकडून झालेला हा अत्यंत घृणास्पद अत्याचार. ही घटना केवळ गुन्हा नाही तर नात्यांवरचा विश्वासच हादरवणारी आहे. मुलगी स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीये याची जाणीव करून देणारी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.